त्यावेळेस काय करतात, नोंदणी होत नाही आधी, आणि मग जेव्हा सगळे साहित्य वाटप होतं प्रत्यक्ष, तेव्हा कोणतरी येतो आणि सांगतो की अरे मला मिळालं नाही, मला मिळालं नाही. पण ही जी पद्धत तशी नसते. आधी नाव नोंदवले जातात, ते नाव ज्यांनी ज्यांनी नोंदवले असेल त्याचे काही त्यांना इक्विपमेंट पाहिजे असतील, काही कर्णबधीर असेल, काही पाय लावायचा असेल, कोणाला हात लावायचा असेल, या सगळ्यांची नोंदणी होते आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार ते मेजरमेंट घेऊन, म्हणजे माप घेऊन ते सगळं साहित्य बनवायला टाकावं लागतं. आणि ते बनवल्यानंतर मग ते वाटप होते. पण प्रत्यक्ष ज्या दिवशी वाटप होते त्या दिवशी अचानक येतात लोक आणि मला मिळालं नाही, मला मिळालं नाही. त्या दिवशी होत नाही रे, त्याची नोंदणी करूनच करावं लागतं. म्हणून आता आपण जे संस्थेमध्ये जे लोक कामं करतात त्यांना विनंती आहे की लोकांना आपण हे समजावं. आता काय होईल, आता इथे वाटप केल्यावर 2-4-5 लोक माझ्याकडे येतील, मला सायकल मिळाली नाही, मला हे मिळालं नाही. तसं मिळतं का? ते तसं मिळत नाही. ते इथे तुम्हालाही माहिती आहे संस्थेवाल्यांना की तसं मिळत नाही. साहित्य आधी नाव नोंदवावे लागतात, त्याच्यानुसार आपण तिथे शासनाला कळवतो आणि शासनाला त्या वस्तू आणून देतो. म्हणून जेही दिव्यांग बांधव असेल तुमच्या परिचयाचे, तेव्हा नाव नोंदणी होते, त्या सगळ्यांची नाव नोंदणी करून घेणं आवश्यक आहे. किंवा आता जरी कोणी आलं तर त्या संस्थेमध्ये नाव ते नोंदणी करून ठेवा. आता तरी मी पुढच्या वेळेला ती नावं त्याच्यात आली पाहिजे. आज जे काही साहित्य वाटप होत आहे, आता काही बॅटरीच्या कार आहे, काही विदाऊट बॅटरीचे आहे, हे सगळं पाहून दिलं जातं की त्या माणसाचं पर्सेंटेज काय अपंगत्वाचं, त्यानुसार हे सगळं साहित्य वाटप होतं. नाही तर याला बॅटरीची गाडी दिली, मला बिना बॅटरीची दिली, असं होत नाही. त्याला पर्सेंटेज असतात सगळे, त्याच्या नियमानुसारच सगळं केलं जातं. तर त्याला दिली मला पण तशीच गाडी द्या, तसं होत नाही. ते नियमानुसारच करावं लागतं. ते डॉक्टरने सर्टिफिकेट दिलेलं असतं तुम्हाला की कोण किती पर्सेंटेज त्याचं हँडिकॅप होतो आहे म्हणून, त्याच्यानुसार हे सगळं साहित्य वाटप होतं. असं म्हणून त्याचा गैरसमज काही करून घेऊ नका. तुम्ही देवाने दिलेली एक स्पेशल गिफ्ट आहे, असं काही समजा तरी की आपण इतरांपेक्षा कमी. हे जे काही तुम्हाला साहित्य मिळतं हे याच्यासाठी मिळतं की तुम्हाला नॉर्मल माणसासारखं राहता यावं, वागता यावं. तुम्ही कशातही स्वतःला कमी समजू नये म्हणून हे साहित्य देण्याचा प्रयत्न असतो. आणि खरोखर तुम्ही कशातही कमी नसता. देवाने एक गोष्ट काढलेली असते तर दुसरी गोष्ट त्याच्यात वाढवून दिलेली असते. तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही कदाचित कोणी चालू शकत नसेल, पण तो बुद्धीने इतका तलक असतो की तो काहीतरी चांगलं लिहू शकतो, बोलू शकतो, गाऊ शकतो, पेंटिंग करू शकतो. अशा अनेक गोष्टी की ज्या या आमच्या दिव्यांग बांधवांमध्ये असतात. फक्त त्या बाहेर येण्याचा एक त्यांना संधी पाहिजे असते. तर ती संधी मिळवा आणि आपलं कौशल्य बाहेर काढा. कुठेही आपल्याला स्वतःला कमी समजू नका. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना शुभेच्छा.